हे बघा इकडं आज आई म्हणली बटाट्याची भाजी बी नको काय नको, मग इकडं मस्त शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या कुट्ट घालून आमटी केली नुसती शेंगदाण्याची आमटी. 2 भाकरी. आई म्हणली नको काय करायला, दुसरं बटाटा काय खाऊच वाटत नाही, पालेभाजी नाही त्या. तर बघा आजची रेसिपी शेंगदाण्याची खोबऱ्याची आमटी आणि 2 भाकरी. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि सगळ्याचं चहा पाणी झालं असं तर मी आज गेलो तिसरा होता सावडायला. आईला सकाळी जाताना चहा करून दिलता. मी आंघोळ केली, आता सकाळी चहा करून दिलता, मी आंघोळ केली. आता मला जायचं बाहेर कार्यक्रमाला, कारण बाहेर गेल्याशिवाय बाहेर नाही, तुम्हाला माहिती आहे. मग आता आईला म्हणलं काय करू, तर आई म्हणली शेंगदाण्याची आमटी. थोडंसं खोबरं भाजून ठेवलेलं आहे, कांडून ठेवलेलं आहे. त्यात खोबरं लसूण काढलेलं आहे त्या दिवशी. तर थोडी खोबऱ्याची आपली शेंगदाणे कुटाची आमटीच कर म्हणली नुसती भाकर. आईला आता 1 भाकर थोडी शेंगदाण्याची आमटी करणार आहे. आणि कारण हाईट बटाटे हाईट बरं पण नको म्हणजे वाटत शेंगदाण्याची आमटीच कर नसते. बरं ठीक आहे. मग आपली 1 भाकरच करतो आणि आमटी करतो. तरी बघा इथं तेल वाटलेलं आहे शेंगदाण्याची आमटी करायसाठी खोबऱ्याची. तर ह्याच्यात थोडी आता जिरी मोहरी टाकायची. आणि इथं हे टाकलेलं आहे आणि आता हे थोडं खोबरं आहे. थोडंसं खोबरं भाजते इकडं. थोडासा काही काळा मसाला टाकायचा. त्याच्यात बघू काय आहे ते. थोडा मसाला आणि घरकुल मसाला, थोडी तळी पावडर, म्हणजे जरा चव लागते. तर चांगलं भाजलेलं आहे खोबरं मसाला, खोबऱ्याची आणि शेंगदाणे कुटाची आमटी. त्यात पाणी वाटायचं आता. तर आई भाकर कुस्करून खाते ह्याच्यावर. तर आमटी इकडे झालेले, कढाई टाकलेले, भाकर करून घेतो. आईला थोडी जाड करावी लागते भाकरी. शेंगदाण्याची आमटी कर म्हणजे. बटाटा आहे पण नको म्हणजे बटाटा, कारण जत्रा बी कालवणाला काय नको म्हणून डाळीच करते नसते.
येऊन सगळं करायचं आणि जायचं म्हणजे लय उशीर होते. ते आज मनोज भाऊचे गावात काही कार्यक्रम गोडाचा, मग मातीला गेलतो पण तिसऱ्या वेळी जावं लागतं. आता काय लय लांबचं आहे का. थोडं पीठ राहिले की भाकर 2 भरायचं एक म्हणलं तरी. मला कमेंट आली का ताईची म्हणजे योगेश भाऊ कांदा भजी करून दाखवा, पण कांदा भजी करायला ताई टायमिंग नाही आणि आईला कडक म्हणजे चालत नाही. तरी पण एकदा मी नक्की रेसिपी करून दाखवी. नक्कीच करेल तुमच्यासाठी रेसिपी मी एकदा. बस झाल्या 2 भाकरी. त्याच्यात कूट टाकायचं राहिले, कूट टाकावं लागेल. काढून ठेवायचं. लाल मुंग्या होत्या, त्याच्या मुंग्यासाठी सारखं करून ठेवावं लागतं चांगलं झाकून. झाले 2 भाकरी आणि भाजी. कालवण्याचं तर लई पंच करा बोलायचं, काही कालवण्याचं करावं तेच कळत नाही. मस्त भाकर आणि उलटणीचीच बिगर उलटणीचीच भाजी केली भाकर. तर आमच्या त्याच्यात काढून ठेवावं लागेल मला. झाली मस्त आमटी भाकरी. तर आमटी डब्यात काढून ठेवतो म्हणजे कढई धुवून टाकायची. जास्त झाली जरा थोडी आमटी, जरा जास्त झाली डाबा भरून थोडी जरा.
भाकर आणि आमटी केली. जावाची तवा पुसून ठेवलं म्हणजे बरं असते, मात्र कुणाच्या मलाच करावं लागते त्यापेक्षा आपलं झालंय आमचं आता. एका ताईनं ही खोबऱ्याची बर्फी करून दिली या. आईला देतो तर काय माहिती, आई बघू चावते का नाही. आई खोबऱ्याची बर्फी दिली या, बघू आई काय म्हणते चावते का नाही. चांगले लागते थोडं साखर टाक. टोपल्यात एक भाकर करून ठेवली, टोपल्यात एक भाकर करून ठेवली, शेंगदाण्याची कुटाची खोबऱ्याची आमटी करून ठेवली. ती वड्या येत्या खा, खोबऱ्याच्या वड्या येत्या. हां मग व्हायचं चांगलं खा. खोबऱ्याच्या वड्या दिल्या ते इथं करून. हे बघा त्याला झाले माझं आता सगळं. तर आता आईला इथं भाजी भाकरी करून ठेवली, एक आंबाई परत खाईन. चला मित्रांनो आता मी चाललोय. राहू दे का करू का, राहू दे. मी चाललोय तिथं भाकर आंबा एक ठेवलाय आणि ती शिल्लक, तो आमची शिल्लक राहिल्यावर तसंच डबा ठेव फ्रीजमध्ये. डबा फ्रीजमध्ये तसाच ठेवते आमटीचा, खराब होईल नाही तर बाहेर ठेवल्यावर. हो तुझं खाऊन झाल्यावर. चला चला मित्रांनो, चाललोय. पोटा पाण्याला जावं लागते, बाहेर गेल्याशिवाय भाग नाही. आपल्याला देणारं कोण, देरी हरी पलंगावारी घरी बसून. तर चला, खोबऱ्याची आमटी, खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची कुट्याची आमटी आणि कशी भाकरी, कशी व्हिडिओ रेसिपी वाटली नक्की कमेंट करून सगळा. भेटू पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय.